29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पडणार. महिलांच्या खात्यात पैसे येणार. मंत्रिमंडळाची जी सोमवारी बैठक पार पडली त्यामध्ये मोठा निर्णय झाला आणि येत्या 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बैठकीत निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये 29 सप्टेंबरला कार्यक्रम होणार रायगडमध्ये आणि येत्या 29 तारखेला पैसे पडणार. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. मग सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला आणि संवादामध्ये माहिती देत असताना बालविकास मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. 29 सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता. पण सगळ्यात मोठा जो याच्यामधली जी शंका आहे महिलांची, ती आता ही आनंदाची बातमी आहे. प्रतीक्षा संपलेली आहे, पण 29 सप्टेंबरला कोणत्या महिलांना पैसे येणार, काय करणं गरजेचं आहे. तातडीची सूचना देखील देण्यात आलेली आहे की हे काम जर त्या ठिकाणी तात्काळ करणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. त्यामुळे तात्काळ तुम्ही हे काम करा. 29 सप्टेंबर तारीख फिक्स झाली. 29 सप्टेंबरला आता पैसे येणार, कारण की अधिकृत ही तारीख जाहीर झालेली आहे. आता लवकरच लाडक्या बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो मिळणार. पण कोणत्या महिलांना मिळणार, किती, कारण की काही महिलांना एकही रुपया अजून आलेला नाहीये, तर काही महिलांच्या बँक खात्यात पैसे येऊन खात्यातून पैसे कट झालेले आहेत. तर मग या महिलांचं नेमकं काय होणार. तसेच एक सूचना, तातडीची सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बँक खात्याच्या संदर्भात ही सूचना आहे, कारण की पहिले 2 हप्ते जरी तुम्हाला आले असतील तरी हे काम करणं गरजेचं आहे. चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण की काय होईल, नाहीतर बाकीच्या महिलांना पैसे येतील, तुम्हाला पैसे येणार नाही. कारण काय आलंय, मागच्या भरपूर महिलांना पैसे आले पण काही महिलांना पैसेच आले नाही, तर त्याच्यामध्ये एक अडचण निर्माण झाली होती, ज्यामुळे तुम्हाला इतकी वाट पाहावी लागली. तर काय अपडेट आहे, तारीख 29 आहे, पण 29 तारखेआधी हे काम करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. पैसे किती येणार, 1,500 येणार, 2,000, 2,500 की 3,000 रुपये येणार, याविषयी देखील एक मोठं चर्चा महिलांमध्ये आहे. तर काय अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण देणार आहोत. अत्यंत लवकर आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की ही अपडेट आत्ताच आली आणि लगेच आपण आपल्या चॅनलवर त्याची माहिती देत आहोत. तर गेल्या अनेक दिवसापासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाची मदत केली जात आहे. मग आतापर्यंत एकूण 2 टप्प्यात पात्र महिलांची रक्कम दिली गेली. आता तिसऱ्या टप्प्याचा वाटप कधी होणार. आता अगदी 17 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर, 19 सप्टेंबर, त्यानंतर 20, 21, 22, 23 अशा तारखा त्या ठिकाणी येत होत्या. पण आता क्लिअर झाले. मंत्रिमंडळाची जी बैठक झाली सोमवारी, त्या ठिकाणी एक बैठक झाली. आता ही बैठक काय झाली, काय निर्णय झाला आणि काय तातडीची सूचना महिलाला आहे. कारण काय होईल, ही सूचना जर तुम्ही पाळली नाही तर कदाचित 29ला पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तर ती अडचण तुम्ही ऐकून घ्या, अन्यथा नाहीतर मग पहिल्यासारखंच होईल की पहिला हप्ता आला दुसरा नाही आला, तर असं व्हायला नको. म्हणून ही तातडीची सूचना आहे. काय झालं, राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक पार पडली. निवडणुकीला काही दिवस बाकी असताना ही बैठक पार पडल्यामुळे बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच राज्यात बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता कधी द्यायचा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता आता येणार आहे. तिसरा हप्ता कधी येणार, तर आधी सांगितल्याप्रमाणे फिक्स हा तिसरा जो हप्ता आहे 29 सप्टेंबर. आता यातही काही महिलांना शंका असतील का खरंच येईल का नाही, तर 100% येणार आहे. कारण काय आलं, पहिल्या हप्त्याचं बघा तुम्ही की 17 सप्टेंबरला पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला, तर कार्यक्रम जेव्हा 17 सप्टेंबरला होता, पण 14 सप्टेंबर पासूनच पैसे यायला सुरुवात झाली. दुसरा कार्यक्रम नागपूरमध्ये 31 ऑगस्टला घेण्यात आला, तर त्याचे पैसे देखील 2 दिवस आधीपासूनच पडायला सुरुवात झाली होती. कदाचित आपण अशी आशा करू शकतो की कदाचित 29ला हा कार्यक्रम आहे, तर कदाचित 26, 27 किंवा कदाचित उद्यापासूनही पैसे पडायला सुरुवात होऊ शकतात. पण नेमकं कोणत्या महिलांना पैसे येणार, काय आलंय, सप्टेंबरमध्ये काहींनी फॉर्म भरलेले आहेत, काहींनी ऑगस्टच्या एंडिंगला भरलेले आहेत, काहींनी जुलैमध्ये भरलेले आहेत, मागच्या हप्ते आलेले नाही, काहींचे अर्ज पेंडिंग होते, अप्रूव्ड होते. तर मग अशा महिलांचे पैसे येतील का की नाही, तर याविषयी त्या ठिकाणी एक माहिती देत असताना असं समोर आलेलं आहे की सप्टेंबर म्हणजेच ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते, म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते, ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं आहे, ज्यांचा अर्ज अप्रूव्हचा मेसेज आला आहे, तर त्यांना त्या ठिकाणी पूर्ण पैसे म्हणजे जे 1.5 अधिक 1.5 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळून जातील. या व्यतिरिक्त ज्या महिलांनी एक 24 ते 25 अजून म्हणजे 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे उद्या आणि परवापर्यंत जरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला, 24 सप्टेंबरपर्यंत जरी फॉर्म तुम्ही भरला, तर त्याचे देखील पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. तर अशा पद्धतीनं जवळपास 2 कोटी महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. तिसऱ्या हप्त्याला विलंब झाला कारण अनेक महिलांनी सुरुवातीच्या 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज दाखल केले, त्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करण्यास विलंब झाला, त्यामुळे योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाला. पण आता ही प्रक्रिया सर्व संपलेली आहे. तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे.
आता सगळ्यात महत्त्वाची तातडीची सूचना जी आहे तर ती काय आहे की ही जर पाळली नाही तर कदाचित पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. कारण काय आलं, बऱ्याचशा महिलांनी फॉर्म भरले, सगळं व्यवस्थित केलं, पण काय आलं, ही सूचना पाळली नाही, त्यामुळे त्यांना पहिले दोन्ही हप्ते आले नाही आणि ज्यामध्ये अडचण निर्माण झाली. काय होतं, पूर्वी 31 जुलैची मुदत होती की 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली, पण त्याही काळामध्ये ही जे काय काम आहे ते केलं नाही, त्यामुळे बऱ्याचशा महिला योजनेमध्ये वंचित राहिल्या, त्यांना हप्ता आला नाही. पण त्यांनी आता तातडीने हे काम करणं गरजेचं आहे. तसेच सरकारचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एक विशेष निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. आता आधारला बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे. होय, तुमचं अजूनही आधारला बँक खातं लिंक नसेल तर ते करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तात्काळ म्हणजे साधारणपणे अजून 1-2 दिवस आहे, म्हणजे 24 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता एवढ्या तातडीनं जर करायचं जर असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता. IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्ही खातं उघडू शकता, किंवा तुमचं जे खातं दिलेलं आहे तर त्या खात्याच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याचा अर्ज देऊ शकता, आधार लिंकिंग करू शकतात. त्यालाही 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी लागून जातील. पण जर तुम्ही NPCIच्या वेबसाईटवरून, NPCIची जी वेबसाईट आहे तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या बँक खात्याला तुम्ही घर बसल्या त्या ठिकाणी आधार लिंकिंग करू शकता. त्यामुळेच तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक जर लिंक नसेल तर म्हणजे आत्तापर्यंत मोठं कारण हेच झालेलं आहे की आधारला तुमचं बँक खातं लिंक नसल्यामुळे अद्याप योजनेला लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळेच महिलांनी आपलं बँक खातं आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करून घेणं, असं आवाहन, अशी तातडीची सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. कारण की 2 हप्ते आले, 3,000 रुपये त्या ठिकाणी आतापर्यंत आले, पण अर्ज भरूनही सगळ्या गोष्टी क्लिअर असूनही तुम्हाला पैसे आले नाही, तर त्यामध्ये हेच मोठं कारण होतं. तर तुम्ही तात्काळ UIDAI म्हणजे आधारचं जे लॉग इन आहे तर तिथे जाऊन तुमचं बँक खातं लिंक आहे का, म्हणजे ज्यांना पैसे नाही आले त्यांच्यासाठी आणि ज्यांना आधीचे आले त्यांच्यासाठी लिंकिंग आहे की नाही, लिंकिंग प्रॉपर आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं खातं डिॲक्टिव्ह असेल किंवा त्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर ते देखील ॲक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे. खातं सुरू आहे का ते पाहणं गरजेचं आहे. आता जे खातं दिलं तेच खातं तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे, अन्यथा काय होईल, त्या खात्यावर पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते, किंवा जरी पैसे आले तरी कदाचित बँक कट करून घेऊ शकते. अर्थात बँकांना निर्देश देण्यात आलेले आहे की पैसे कट करू नका, पण तरी मग परत तुम्हाला तक्रार करायला, त्यापेक्षा तुमचं खातं डिॲक्टिवेट असेल किंवा त्याच्यामध्ये बॅलन्स कमी असेल तर तात्काळ थोडासा बॅलन्स टाकून घ्या. बँकेमध्ये जाऊन विचारणा करा, ज्यांना पैसे नाही आले त्यांना, की किंवा मागचे येऊन कट झाले त्यांनी तात्काळ जाऊन चेक करा की काही प्रॉब्लेम आहे का, पैसे येतील का, असं चेक करून घ्या. आणि त्या ठिकाणी मिनिमम जो बॅलन्स आहे तो मेंटेन करा, थोडेफार पैसे त्यामध्ये टाका, जेणेकरून पैसे कट होणार नाही, ते सर्वचे सर्व पैसे तुम्हाला वापरता येतील. तर अशा पद्धतीने 29 सप्टेंबरला रायगडमध्ये कार्यक्रम होईल आणि त्या दिवशी पैसे हे नक्कीच येणार आहेत, अशी अधिकृत माहिती समोर आली. ही होती अपडेट. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.